हॅलो नमस्कार. तर सगळ्यांचं स्वागत आहे या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे लक्ष्मीपूजन अर्थात दिवाळी. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आता 4:30 वाजलेले आहेत आणि आता पूजेची तयारी वगैरे करायची वेळ आलेली आहे. मला आता वरतून तो चौरंग आणायचा, त्याच्यावर पूजा करायची आहे. त्याआधी मला जेमतेम थोडेफारच फटाके म्हणजे झाड, पाऊस किंवा भुईचक्र असे 2-3 गोष्टी फुलभाज्या जस्ट पूजा झाली की तेवढंच आईला वगैरे सगळ्यांनाच उडवायला थोडेसे, जास्त मी म्हणजे हे करत नाही, उडवत नाही. तर आता जायचं आहे दुकानात, थोडेसे फटाके आणूयात. स्टॉलच लागलेले आहेत रस्त्यावरती, तर बघूयात. 2-3 गोष्टी घ्यायच्यात फक्त. आता सगळ्यांना बोलवलं आहे, मित्र आमचे फ्रेंड्स मागच्या ब्लॉगमध्ये जसं तुम्ही बघितलंच आहे, त्या सगळ्यांना बोलवलं आहे. म्हणलं मस्त कुर्ता बिर्ता घालून या जरा. काय माहिती कधी येतात. शक्यतो सगळ्यांच्या घरी पूजा असल्यामुळे सगळे नंतरच येतील पूजाच्या. तर 6-7 नंतर सगळ्यांची भेट पण होईल. म्हणलं आता आधी ब्लॉग चालू करावा आणि आता जाऊयात. उशीर होत आहे, पटकन जाऊयात, फटाके आणूयात आणि जे काही पूजेची तयारी आहे ती करूयात. मी तुम्हाला दाखवतोच. झाड कोणतं? 100, 150, 200, 320 सगळ्यात मोठा लेवल चालणार आहे. कलरफुल आहे दोन्ही. हे कितीला? 200 आणि ते 150, 100. ही सगळ्यात नंबर आहे जेव्हा क्वालिटीचे. बारके बारकेच पाहिजे. 200ला 200ला 180, 200, भुईचक्राचं आहे का? 100, 100, 200 हे मधलं कितीला? 120. 100ला ना ते कलरच्या फुलभाज्या आहेत का? ऐक ना, ऑप्शन देऊ का? स्वस्त पडते. बस किती झाले? 200, 300, 4. महागात पडले फटाके. 3-4 गोष्टी घेतल्या पण जाम महागात गेलेत. जाऊ द्या, आता ऑप्शन नव्हता. लवकर पूजाचं तयारी आहे त्यामुळे मी जास्त काही, थोडंसं बार्गेनिंग केलं, 10-20 रुपये कमी केलं त्याने, पण ठीक आहे, जाऊ द्या. जाऊयात आता घरी. मी रांगोळी काढली आईने. चलो, म्हणजे तयारी झाली आहे. घरी आलो आहे हे फटाके घेऊन. चल, झाली तयारी. चौरंग सापडतच नव्हता, फायनली मिळाला आहे. चल, आता मी वरतून घेतो आणि पूजा मांडतो लवकरच. हे फुलं, हे प्रसाद आहे, ही सगळी तयारी चालू आहे. ही आमच्या लक्ष्मीची मूर्ती आहे आणि इथे हळदी कुंकाचं ताट. सो मी आता रेडी झालेलो आहे. हा आहे माझा लुक. त्या दिवशी जो कुर्ता घेतला होता तोच घातला आहे. जसं बघितलं, पूजेचं सामान आता तयार आहे. पूजेचं सगळं गोष्टी तयार रेडी आहेत. आता काका येतील पूजा सांगायला. त्यानंतर पूजा झाली, दिवे लावायचे राहिलेत, ते आपण आता दिवे लावू. चला, बाकी मी रेडी आहे. चला, दिवे आणलेले आहेत. आता तेल घालून आपण लावून टाकूयात. चलो, दिवे लावलेले आहेत. आता आपण दिवे लावून टाकूयात. चलो. मंत्र पुष्पांजली समर्पयामि. नमस्कार करोम्यामि या पूजा श्री महालक्ष्मी देवताभ्यः प्रियतां नमो तत्सत्कृष्णार्पणमस्तु. दिवे लावलेले बाहेरून बघूया. आणि हे आहे घर. मस्त लाइटिंग वगैरे टाकली आहे. चला, हॅपी दिवाळी सगळ्यांना. मस्त आता पूजा झाली की फटाके उडवूयात. फोटो सेशन सुरू आहे. फटाके मस्त आता रेडी आहेत. चलो, हे तर मी लावून देतो. एक लावून देतो, तू बाकीचे पकड. एक दे ना. लावूयात.
हां लागली लागली लागली. चलो लाव दुसरी तुझी. लाव लाव लाव. ये इकडे इकडे ये इकडे. आता उडूयात आपण. चलो बेटर राहील असं उडू. आलो आलो. दिवाळी. तर बऱ्याच दिवसांनी दशकांनी आमच्या ग्रुपमधला सगळ्यात आमचा मेन माणूस आहे कुलदीप देशपांडे आज इथं आलेला आहे. आमच्या ग्रुपमधला एकमेव डॉक्टर आहे आणि आता माहीत नाही त्याला काय किडे आहेत UPSC वगैरे करतात. पण मला सगळ्यात जास्त चांगलं काय वाटलं की असं काहीतरी बडबड करत आहे. हां ठीक आहे. तर जेव्हा काही दुखल वगैरे तर एक डॉक्टर प्रत्येकाला असं वाटतं की आपल्यासोबत असावा. तसं आमचा कुलदीप आहे. कधी दुखलं केलं तर नक्कीच गरज तर खूप पडणार आहे असं वाटत आहे बघूनच. हे बघा असे मित्र आहेत. चल बाय सगळ्यांना हॅपी दिवाळी करा. हॅपी दिवाळी. तर असा होता हा दिवाळीचा ब्लॉग. तुमच्या सगळ्यांना परत एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. खूप साऱ्या मित्रांना भेटा, एन्जॉय करा, फराळ खा, पणत्या लावा आणि कमीत कमी फटाके उडवा आणि मस्त दिवाळी साजरी करा. खास करून लोकांना भेटा यार, तेच महत्त्वाचं आहे. खरी दिवाळी तीच आहे. मी आता सगळ्या मित्रांना भेटून वगैरे रिफ्रेश झालो आहे. माइंड पण रिफ्रेश झालं आहे. मजा करा मग आणि खात राहा भरपूर. बाय.